विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, माजी चेअरमन, विविध प्रसार माध्यमांचे प्रसार प्रमुख, पत्रकार बंधू, त्याचबरोबर आरोग्य सेविका आशाताई, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी भाऊसाहेब, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचबरोबर काठेदेगर आश्रमशाळेचे सर्व विद्यार्थी, प्राचार्य, अधीक्षक, स्त्री शिक्षिका, आरोग्य सेविका, त्याचबरोबर सर्व शिक्षक, शिक्षक कर्मचाऱ्यांचं शासकीय माध्यमिक आश्रमशाळा काठेदेगरच्या वतीने मनापासून मनापर्यंत मनपूर्वक स्वागत करतो। पाखरांसंगे गातोय गीत, पाखरांसंगे गातोय गीत, नदी नाल्याचे आहे संगीत, पाखरांसंगे गातोय गीत, नदी नाल्याचे आहे संगीत, जंगलाचा मी रहिवासी, या देशाचा मी मूल निवासी। मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थापनेस 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या असं लक्षात आलं, 20वे शतक आलं तरीही माझा आदिवासी बांधव अनेक राज्यामध्ये, अनेक देशांमध्ये मागे आहेत, उपेक्षित आहेत। गरिबी, अज्ञान, सुविधांचा अभाव, बेरोजगारी, मजुरी अशा या समस्यांना भेडसावत आहे। त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने समस्यांचा उलगडा करण्यासाठी 1994 पासून 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले। तेव्हापासून संपूर्ण जगभरात 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे। त्याचबरोबर सांगायचं म्हटलं तर इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी, इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला 9 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो। आणि या दुहेरी संगमाचं योगदान ठेवून आज आपण जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करत आहोत। हक्कानी पावरी वाजवतो, हक्कानी पावरी वाजवतो, अख्ख्या जगाला नाचवतो, हक्कानी पावरी वाजवतो, अख्ख्या जगाला नाचवतो, म्हणूनच आम्ही आदिवासी दिवस गाजवतो, म्हणूनच आम्ही आदिवासी दिवस गाजवतो। कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला अध्यक्षांशिवाय शोभा नसते। मनुष्याची श्रेष्ठता ही त्याच्या कर्तबगारीवर ठरते। कार्यक्रमाची यशस्वीता गरज असते आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अर्जुन बागुल साहेब यांनी स्वीकारावे, मी अशी त्यांना विनंती करतो। आत्ताच आमचे सहकारी सागर सरांनी जी सूचना मांडली त्या सूचनेसाठी मी सरांना अनुमती देते। धन्यवाद सर। त्याचबरोबर कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला मार्गदर्शनाची गरज असते आणि मार्गदर्शनपर पाहुण्यांसाठी आपल्या जे पाहुणे म्हणून आज लाभले आहेत ते आपल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आदरणीय सुशीलाताई शिवराम पवार, त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष आदरणीय रमेशजी बागुल साहेब, त्याचबरोबर गावातील सर्वच मान्यवर पाहुणे म्हणून या ठिकाणी लाभले आहेत, त्या सर्वांचंच मी शब्द सुमनांनी स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करावं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचबरोबर उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करावं।